संदर्भातली भारतीय जहाजं हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाऊ शकतील असं एस जयशंकर यांनी म्हटलंय। इराणनं भारतीय तेल टँकर्सना धोरणात्मक दृष्ट्या परवानगी दिली आहे। भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी एक महत्त्वाचं पाऊल हे म्हणावं लागेल। भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांच्यामध्ये फोनवरून संवाद झाला। तर भारतासाठी ही खूप महत्त्वाची गोष्ट इंधनाच्या दृष्टीने म्हणावी लागेल। भारतामध्ये इंधन टंचाई निर्माण होईल अशी जी काही अफवा होती त्या संदर्भात भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांकडून इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांशी संवाद साधण्यात आलेला आहे आणि भारतीय जहाजं ही हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाऊ शकतील। इराणनं भारतीय तेल टँकर्सना धोरणात्मक दृष्ट्या परवानगी दिल्याचं एस जयशंकर यांनी सांगितलं। त्यामुळे भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी एक महत्त्वाचं पाऊल म्हटलं पाहिजे। भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांच्यामध्ये फोनवरून संवाद झाला। याच संदर्भातले जाणकार सतीश ढगे आपल्या सोबत आहेत। सतीशजी, स्वागत TV9 मराठीमध्ये। आता भारताच्या दृष्टीनं ही जी काही एस जयशंकर यांनी माहिती दिली आहे ती खूप महत्त्वाची म्हणावी लागेल। भारतीय जहाज हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून ये-जा करू शकणार आहेत, त्या संदर्भात काय आपलं मत? नक्कीच माझ्या मते भारताच्या स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमीचा हा विजय असं जर म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। कारण एका बाजूला इराण सोबत सुद्धा आपले मैत्रीचे संबंध आहेत आणि दुसऱ्या बाजूला इस्रायल, अमेरिका आणि अरब राष्ट्रांसोबत सुद्धा आपले मैत्रीचे संबंध आहेत। आणि संसदेच्या पटलावर अधिकृतरित्या भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितलं होतं की भारताचं याविषयीचं धोरण हे 3 मुख्य बाबींवर अवलंबून आहे। एक, एनर्जी सिक्युरिटी, ऊर्जा सुरक्षितता; दुसरी, पश्चिम आशियामध्ये असणारे भारतीय त्यांची सुरक्षितता; आणि तिसरा, हा संघर्ष जो आहे डायलॉग आणि डिप्लोमसीच्या माध्यमातून त्या ठिकाणी सॉल्व्ह व्हावा। मागच्या काही दिवसांमध्ये आपण पाहतोय की स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ बंद केल्यामुळे, त्याचबरोबर पश्चिम आशियामधल्या संघर्षामुळे जागतिक स्तरावर तेलाच्या किमती वाढत होत्या आणि भारतासारखा देश जो साधारणतः 85% अधिक तेलाची आयात करतो त्याच्यासाठी तर ही खूप डेंजरस अशा प्रकारची सिच्युएशन होती। परंतु मागच्या काही दिवसांमध्ये भारताचे प्रधानमंत्री त्याचबरोबर परराष्ट्र मंत्री हे अरब देशांशी, रशिया त्याचबरोबर इराण यांच्याशी चर्चा करतायत आणि माझ्या मते याच माध्यमातून भारताचं हित जे आहे, आर्थिक हित जे आहे ते साधण्याचा प्रयत्न भारताने केला आणि भारताच्या डिप्लोमसीला एक प्रकारे याच्यामध्ये यश आलं असं जर आपण म्हटलं तर ते फायद्याचं ठरणार आहे। आता इराणच्या या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधून या सगळ्या जहाजा भारताकडे त्या ठिकाणी येत असतील तर कमीत कमी भारताला ऑइल शॉक जो आहे तो एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये बसणार नाही। एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मला या ठिकाणी ऍड करावासा वाटतो। आज घडीला जरी इराण स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ बंद करून एक प्रकारे जागतिक अर्थव्यवस्थेवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असला तरी सुद्धा दूरदृष्टीचा विचार केला तर इराण फार काळ स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ बंद करून त्या ठिकाणी ठेवणार नाही। कारण असं बंद केल्यामुळे त्याच्या दुश्मनांचा फायदा होणार आहे आणि त्याच्या मित्राचं नुकसान त्या ठिकाणी होणार आहे। इस्रायलची कुठलीही जहाज या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधून जात नाही, अमेरिकेलाही फारसं याच्यातून काही नुकसान नाही। नुकसान जर होतंय तर इराणचे भविष्यामधले मित्र राष्ट्र अरब राष्ट्र त्याचबरोबर इराणचं मित्र राष्ट्र भारत, चीन यांचं जे आहे या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ असल्यामुळे बंद असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होणार आहे। म्हणून माझ्या मते हे फक्त दबाव तंत्र म्हणून स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ बंद आज घडीला आहे। आणखीन काही दिवस तशा प्रकारचा एक प्रकारे चोकिंग हे इराणतर्फे केलं जाईल। पण ही सगळी परिस्थिती पाहता कमीत कमी आज एनर्जी सिक्युरिटीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू नक्कीच भारतासाठी ही स्वागतार्ह बाब आहे। बिलकुल सतीशजी, धन्यवाद। तुम्ही TV9 मराठीशी बोललात। निवृत्त लष्कर अधिकारी सतीश ढगे आपल्या सोबत होते। तर भारताला हा मार्ग आता मोकळा झालेला आहे। हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून भारतीय जहाजं जाऊ शकणार आहेत।